सर्वांना सप्रेम जय शिवा। सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये कुठल्या तरी पक्षासोबत युती करून लोकसभेची निवडणूक लढवावी अशा प्रकारचा आग्रह कार्यकर्त्यांमधून शिवा संघटना असेल, सेवा जनशक्ती पार्टी असेल यांच्यामधून चालू होता। त्यासाठी मागच्या काही दिवसामध्ये जिल्ह्यातल्या 180 गावामध्ये जाऊन आमचे पदाधिकारी बैठका घेऊन लोकांचा कल काय आहे ते तपासला, तर बहुतांशी लोकांचा कल होता की कोणासोबत तरी युती करून लोकसभा लढवावी, वैयक्तिक एकटा सेवा जनशक्ती पार्टी म्हणून लढू नये, विधानसभेला उतरावं। म्हणून त्या अनुषंगानं मी या पक्षाचा प्रमुख या नात्यानं सगळ्या पक्षांच्याकडे चर्चा करण्याचा प्रयत्न केला। त्यात प्रामुख्यानं नांदेडची जागा महाविकास आघाडीची काँग्रेसला असल्यामुळं काँग्रेस पक्षासोबतही चर्चा झाली होती, पण त्यांनी उमेदवार हा जाहीर केला। त्याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही माझी चर्चा झाली होती। नवे युती जाहीर करण्याचंही ठरलं होतं। मी 23 मार्च 2024ला मुंबईमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि माझी भेट आणि चर्चा झाली आणि 26 मार्चला निर्णय जाहीर मीडियामधून करण्याचं ठरलं होतं, कारण त्यांनी महाविकास आघाडीला 26 मार्चची डेडलाईन दिली होती। परंतु 26 मार्चला पुन्हा बोलणं झाल्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलं की मी रात्री जरांगे पाटलांना बोलून आलो आणि त्यांचा गाव पातळीवरचा अहवाल येऊन 30 तारखेला त्यांच्याकडे पोहोचणार आहे आणि 31ला निर्णय होईल, आपण 31ला करू। त्याप्रमाणे मी 31 तारखेपर्यंतही थांबलो, पण 31ला बाळासाहेब आंबेडकरांनी पुन्हा सांगितलं की 2 तारखेला आपण जाहीर करू। आणि 2 तारखेला जाहीर करायच्या अगोदरच त्यांनी काय केलं हे मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही, पण 2 तारखेला त्यांनी जो निर्णय जाहीर केला तो सेवा जनशक्ती पार्टी आणि शिवा संघटना एकत्रितपणे वंचित महाविकास आघाडीच्या सोबत हा निर्णय ते करू शकले नाहीत। मी खरं तर त्यांना प्रस्ताव दिला होता, फक्त एकच नांदेडची जागा सेवा जनशक्ती पार्टी लढवेल आणि महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीला आमचा पाठिंबा असेल। परंतु त्यांनी बेरजेचं राजकारण केलं का वजाबाजी केला हा त्यांचा अधिकार आहे, त्यांचा पक्ष आहे। त्यांनी 2 तारखेला रात्री 9 वाजता उमेदवार त्यांचा वेगळा जाहीर केला। त्यामुळं आम्ही 2 तारखेला उमेदवारी भरायची होती, पण बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणल्यामुळं 2च्या ऐवजी 4 केलं आणि 4 तारखेला उमेदवारी भरण्याच्या अगोदरच 2 तारखेला त्यांनी अशा प्रकारचा उमेदवार जाहीर केल्यानंतर आम्ही उमेदवारी दाखल करण्याच्या अगोदर जिल्ह्यातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय करायचा असा आम्ही ठराव घेतला आणि त्यानुसार 1 दिवसाच्या सूचनेवर सप्तगिरी या हॉलमध्ये जुना कवठा नांदेड या ठिकाणी 1000 कार्यकर्त्यांची आज बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत जवळपास 4.5 तास सविस्तर साधक बाधक चर्चा झाली। मी माझा आणि पक्षाच्या वतीनं पर्यायी उमेदवार राहावा म्हणून शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस विठ्ठलराव ताकबिडे आमच्या दोघांचेही उमेदवारी अर्ज भरून तयार होते, पण निर्णय बैठकीत काय होतो त्याप्रमाणे आम्हाला अंमलबजावणी करायची होती। सगळ्यांची मतं जाणून घेण्यात आली आणि 1000 कार्यकर्त्यांनी एकमुखी निर्णय घेतला की 2 पावलं मागं या, पण जेव्हा पाऊल पुढं टाकू तेव्हा विजयच असला पाहिजे। म्हणून या लोकसभा निवडणुकीत आपला कोणासोबत युती न झालेली असल्यामुळं उमेदवार म्हणून कोणी उभा करण्यापेक्षा जाहीर करण्यापेक्षा युती नसल्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारच उभा करू नका आणि आपली एकजूट अशीच कायम ठेवून जे 3 पक्षाचे उमेदवार उभा आहेत, मग महायुतीचा असेल, महाविकास आघाडीचा असेल किंवा वंचितचा असेल, यांना 14 एप्रिलपर्यंत चर्चेला दारं सेवा जनशक्ती पार्टीचे खुले राहतील आणि साधक बाधक जी चर्चा होईल, जी राजकीय तडजोड होईल, विधानसभेच्या दृष्टीनं कोणता पक्ष कोणती जागा सेवा जनशक्ती पार्टीला सोडणार यावरची चर्चा राज्य पातळीच्या नेतृत्वासोबत झाली तरच
त्या पक्षासोबत आपण जाण्याचा निर्णय घेऊन त्या पक्षाला सेवा जनशक्ती पार्टीचा 15 एप्रिल 2024ला पाठिंबा आणि निर्णय जाहीर करायचं एकमतानं ठरलेलं आहे. त्यामुळं 14 एप्रिलपर्यंत सगळ्या पक्षांना चर्चेची दारं खुली आहेत. सगळ्या कार्यकर्त्यांनाही चर्चा करायला मोकळीक दिलेली आहे. चर्चा होऊ शकते सगळ्यांसोबत, पण अंतिम निर्णय होताना त्या पक्षाचे राज्य पातळीवरचे पक्षाचे नेते हे माझ्याशी बोलल्यानंतर जो निर्णय होईल त्याप्रमाणे पाठिंबा जाहीर केला जाईल. त्यासाठी पुन्हा एकदा 14 एप्रिलला प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नांदेडमध्ये बोलवणार आहोत आणि ज्या चर्चा झाल्या त्या खुलेआम सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर ठेवून त्यावर पुन्हा एकमतानं निर्णय घेऊन 15 एप्रिल 2024ला नांदेड लोकसभेत कोण्या पक्षाला पाठिंबा द्यायचा हा निर्णय घोषित केला जाईल. 15 एप्रिल 2024पर्यंत सेवा संघटना असेल किंवा सेवा जनशक्ती पार्टी असेल, या पार्टीचे कार्यकर्ते कोण्याही पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीत बसणार नाहीत. हाही निर्णय एकमुखी या ठिकाणी घेण्यात आला. त्यानुसार येत्या 15 एप्रिलला जर कोणताच पक्ष आमच्यासोबत चर्चा झाली नाही आणि निर्णय तसा झाला नसेल तर नांदेड लोकसभा मतदारसंघात कोणालाही मतदान न करता नोटाला मतदान करा अशा प्रकारचाही निर्णय आम्ही घेऊ शकतो. त्यामुळं खुली चर्चा होऊन जिल्ह्यातल्या 1000 कार्यकर्त्यांच्या एकमतानं अशा प्रकारचा आज ठराव पारित झाल्यामुळं आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायला विठ्ठलराव तागडे गेलेले असतानाही त्यांना आम्ही ठरावाप्रमाणे माघार बोलवलं. सेवा जनशक्ती पार्टीकडून एकही उमेदवार नांदेड लोकसभेला उभा केलेला नाही. पण 15 एप्रिल 2024ला मात्र आम्ही आमचा ज्यांना पाठिंबा देऊ तोच उमेदवार नक्की निवडून येईल एवढी ताकद या मतदारसंघामध्ये आमची आहे. त्यानुसार आम्ही निर्णय करणार आहोत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोहा विधानसभा, नायगाव विधानसभा, नांदेड उत्तर विधानसभा, अहमदपूर विधानसभा, उमरगा विधानसभा, देगलूर विधानसभा या ठिकाणचे उमेदवार आम्ही आजच जाहीर केलेले आहेत. ते विधानसभेचे सर्व उमेदवार आजपासूनच 8 महिने कामात राहतील आणि ताकदीनं महाराष्ट्रामध्ये सेवा जनशक्ती पार्टी विधानसभेच्या 50 जागा लढवणार आहे. हाही निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यानुसार मी आपल्या माध्यमातून नांदेड लोकसभेतल्या सेवा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मावळ्यांना मी नम्र आवाहन करतो की झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी कडवटपणे आपण सगळ्यांनी करा. येणाऱ्या 15 एप्रिल 2024ला सेवा जनशक्ती पार्टीचा जो निर्णय होईल तोपर्यंत कोण्याही पक्षाच्या प्रचाराच्या गाडीत बसू नका किंवा कोणी गावात कोणता उमेदवार आला तर त्याला ठणकावून सांगा की आमचा 15 एप्रिलला निर्णय जो होईल त्याप्रमाणे आमचं मतदान होणार आहे. अशा प्रकारची भूमिका सर्वांनी या मतदारसंघातल्या मावळ्यांनी घ्यावी असं नम्र आवाहन करतो. धन्यवाद. जय श्री